नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे परत एकदा आपल्या स्नेक सेवरीच्या यूट्यूब चॅनलमध्ये. आज परत एकदा आपण पेन टाका या ठिकाणी आलोय. भगवान मते यांच्या शेतात एक साप दिसलाय त्यांना. त्यांना म्हटलं राहू द्या, बिनविषारी साप आहे. तरीही भीतीपोटी आपल्याला तो साप पकडण्यासाठी यावंच लागलं. आज तारीख किती रे? 25 का? 25 आज दिनांक 25/6/2026 रोजी वार गुरुवार या दिवशी आपण पेन टाका या ठिकाणी आलोय. जाऊन करूयात रेस्क्यू. भरपूर मंडळी येत आहे मागे पण साप बघण्यासाठी कुठला आहे तर, आणि कसे पकडतात ते बघण्यासाठी. तर करूयात आपण सापाला रेस्क्यू. आणि पटेलाशी आपण त्यांना माहिती देऊ. करूयात रेस्क्यू. अरे नाही लागत पावडर. ठीक, बघू शकता मित्रांनो, एक बिनविषारी साप आहे. धामण. करूयात रेस्क्यू. म्हणजे काढ्या फिश आहे का नाही? आता हा साप खरा शेतकऱ्याचा मित्र आहे दादा. या सापाला तुम्ही म्हणून जरी लावलं तर हे तिकडे. डसते साप डसते, सगळे साप धावतात. पण या सापापासून काहीच भीती नाही. हा साप चावणार का? त्याच्या अंगावर पाय पडला, अशा आडी अडचणीत बसला असला, आपण हात टाकला तर साप चावणार. तिसरा टाइम धरतात नाही. गरीब प्राणी म्हणजे वर्षाला 1,00,000 उंदरावर नियंत्रण ठेवणारा बिनविषारी साप. चिडले की समोरचा भाग फुगवते आणि चावते. चिडल्यावर लगेच समजते हा साप. हा सगळ्यात गरीब साप आहे. शक्यतो असे साप असतील तर शेतात राहू द्या, काहीच भीती नाही सापापासून. नाही, दामन साप पण नसतो काढत. नाही का? इथून नागच काढते. कोणाला लावायचं का हात? दुसऱ्या अशा सापाला काढायचं शक्यतो जमलंच तर फोन नका लावू, उचलून लावा आणि मारू पण नका. अशी जर सापाला- जास्त का? दाबू नका बघ, पाठीमागे धरा, दाबू नका. आणि असं माघारी धरायचं नाही बरं का तुम्हाला. काही नाही. आता हातात दिला म्हणजे पकडलं, शिकले तुम्ही असं नाही. तुमचे प्रयत्न पण तुम्ही जमत तुम्ही जर म्हणत असताना असा इथं राहू द्या, तर इथं पण सोडू शकतो आपण. बस रे बाबा, जाऊ दे. शक्यतो सापा असतील जेवढे असतील तेवढे राहू द्या. आणि उंदरासाठी उंदराची मशीन आहे, उंदीर मारण्यासाठी. हा, 1,00,000 शेत कोणाचं आहे? यंत्र राहते एका वर्षाला. 1,00,000 म्हणजे एकदा नाही घुसला बियात, जेवढे उंदर भेटले तेवढे खाणारा साप आहे. हा, बाकी साप काय करतात, एवढे खात नाही उंदर वगैरे. झालाय मित्रांनो एक बिनविषारी साप आहे. शक्यतो तुम्ही असा साप दिसला तर शक्यतो कॉल लावूच नका, उचकून लावा असा. हे आहेत मते भाऊ, यांच्या शेतात हा साप निघाला होता, आपण रेस्क्यू केला. लवकर त्या सापाला त्याच्या आपण नैसर्गिक सानिध्यात सोडून कसं लक्ष गेलं सापाला. सफारी एकदम मी रस्त्यात आलो, तू एकदम असं दिसला रस्त्यात पुढे. आता पावसाळ्याचे दिवस सुरू झाले, सापांना जागा नाही राहायची, सगळे बुजून गेले. त्यामुळे साप नळाच्या ठिकाणी मानवी जागा भेटत नाही ना. बरोबर. त्याच्यामुळे ते आडी अडचणी जागा शोधत असते. आडी अडचण कुठे आपल्या घरात. त्याच्यामुळे घरात आडी अडचण ठेवायची नाही. जेवढे नळे बिळ असतील तेवढे सगळे बुजवून टाकायचे. हे सापापासून आपल्याला भीती नाही. शक्यतो होता तर मच्छरदाणीच्या आत झोपायचे. आम्ही आला पण मारला नाही, मग तुम्हाला नाही, मारायचं. संपर्क साधला. मारायचं. तुमच्यामुळे का सापाला जीवदान भेटलं. धन्यवाद तुमचं पण.